विधान परिषद चुनाव का प्रचार चरम पर पहुंचने के बीच एक नया राजनीतिक मोड़ सामने आया है। सोमवार दोपहर महाविकास आघाड़ी के राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गुट के सांसद धैर्यशील मोहिते पाटिल ने महायुति की शिवसेना सांसद ज्योति वाघमारे से मुलाकात की। इस मुलाकात की तस्वीरें सोशल मीडिया पर वायरल होते राजनीतिक गलियारों में चर्चा का दौर शुरू हो गया। इस पर सफाई देते हुए ज्योति वाघमारे ने कहा कि भारतीय संस्कृति के अनुसार घर आए व्यक्ति का स्वागत करना हमारा कर्तव्य है, लेकिन इससे किसी तरह का राजनीतिक अर्थ नहीं निकाला जाना चाहिए। उन्होंने स्पष्ट किया कि वे महायुति के साथ पूरी मजबूती से खड़ी है और गठबंधन का धर्म निभाएंगे। वाघमारे ने विश्वास जताया कि सोलापुर के गढ़ में महायुति का भगवा ही लहराएगा। खरं तर आम्ही महायुतीचा धर्म पाळा असा आदेश आम्हाला सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि आम्ही त्या बाबतीत अत्यंत ठाम आहोत। आज सकाळीच माझी महायुतीचे उमेदवार सन्माननीय माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्याबरोबर भेट झाली होती। आमची निवडणुकीच्या रणनीती संदर्भात अत्यंत सविस्तर चर्चा सुद्धा झाली। त्यानंतर मी कार्यालयात बसून जनतेचे काही गाऱ्हाणे ऐकून घेत होते, निवेदनं असतील, त्यांचे प्रश्न असतील, अडीअडचणी सोडवणं असेल, त्यांना भेटत होते। त्यावेळेला सन्माननीय खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील, नगरसेवक आणि काँग्रेसचे गटनेते चेतनजी नरोटे आणि त्यांची काही मंडळी आणि त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार विधान परिषदेचे हे आम्हाला इथे भेटायला आले। शेवटी भारतीय संस्कृती आपल्याला अतिथी देवो भव सांगते। विरोधक असेल, कोण कुठल्या पक्षाचा, या सगळ्या गोष्टी नंतर, परंतु एक महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती म्हणून जे आपल्याकडे येतात आपण त्यांना भेटलं पाहिजे आणि आपल्या घरी त्यांचं स्वागत केलं पाहिजे। ही आमची संस्कृती आणि आमचा धर्म पाळला। आम्ही त्यांच्याबरोबर संवाद केला, त्यांना शुभेच्छा दिल्या। परंतु मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की महायुती म्हणून सन्माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अभेद्यपणानं या सोलापूरच्या विधान परिषदेचा गड महायुतीचा भगवाच फडकवून काबीज करू, यात आम्हाला अजिबात शंका वाटत नाही।